प्रत्येकाच्या ओठावर आता एकच नाव आहे, ते म्हणजे भारतीय महिला संघाचं. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर हरमनप्रीत कौरच्या टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला नमवलेलं आहे आणि पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलंय. या विजयासह कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांचं स्वप्न साकारलं गेलंय आणि त्यामुळे सर्वत्रच आनंद, उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतोय. या सामन्यामध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवलेला आहे. त्यांच्या समोर 299 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरानं शतकी खेळी केली. मात्र दुसऱ्या बाजूनं अपेक्षित साथ तिला लाभली नाही. तिचे प्रयत्न फोल ठरले आणि भारतानं ऐतिहासिक कामगिरी करत विजयाला गवसणी घातली. पहिला महिला विश्वचषक 1973 साली खेळवला गेला. मात्र पहिल्यांदाच भारतीय महिलांनी हा वन डे विश्वचषक जिंकण्याचा भीम पराक्रम केला आणि त्यानंतर देशभरात एकच जल्लोष पाहायला मिळाला. तर काय मॅच झाली, अशीच प्रत्येकाची आपल्याला भूमिका पाहायला मिळते, भावना पाहायला मिळते. दक्षिण आफ्रिकेचा भारतानं धुव्वा उडवला आणि ऐतिहासिक कामगिरी करत विजय संपादन केलाय. भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं. 3 लेकींनी हा सामना भारताच्या बाजूने फिरवला आणि त्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. शफाली वर्मा, दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौरनं दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना खेचून आणला. अमनजोतची चित्त्यासारखी फिल्डिंग टर्निंग पॉइंट ठरली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आधी तिने ताजमिन ब्रिट्सला रनआउट केलं आणि त्यानंतर शतकी खेळी करणारी दक्षिण आफ्रिकेची कॅप्टन लॉराला तिने झेलबाद केलं. हा झेल या फायनलचा अत्यंत महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरला. याशिवाय गोल्डन आर्म शफाली वर्मानं 2 महत्त्वाच्या विकेट घेण्याचा पराक्रम केला. इतकंच नाही तर शफालीनं फलंदाजी करताना 87 धावांची खेळी सुद्धा साकारली. तर दीप्ती शर्मानं 58 धावा केल्या आणि दक्षिण आफ्रिकेच्या 5 फलंदाजांना तंबूत पाठवत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. भारतानं महिला वन डे विश्वचषक जिंकला आणि हा विश्वचषक उंचावण्यामध्ये धाकट गर्ल शफाली वर्माचा मोठा वाटा होता. फायनलमध्ये बॅट आणि बॉलसह तिने केलेल्या कामगिरीमुळे भारताचा विजय सुकर झाला. मात्र महिला विश्वचषकासाठी निवड झालेल्या 15 जणींच्या संघात शफालीला निवडण्यात आलेलं नव्हतं. मात्र तरीही तिने निराश न होता देशांतर्गत क्रिकेट सामने खेळत आपली चमकदार कामगिरी दाखवून दिली आणि त्यामुळेच की काय विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रतिका रावल दुखापतग्रस्त झाली. त्यावेळेला तिला बाहेर काढल्यानंतर शफालीला सेमी फायनलसाठी संघात बोलवण्यात आलं आणि त्यानंतर तिने त्या संधीचं सोनं केलं. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना शफालीनं स्मृतीसह 102 धावांची भागीदारी केली. शफालीनं 78 चेंडूंमध्ये 87 धावांची आक्रमक खेळी केली. भारताच्या विजयाचा भक्कम पाया तिने रचलेला होता आणि त्यानंतर भारताच्या गोलंदाजी वेळी कर्णधार हरमनप्रीत कौरनं मोठा डाव टाकला. तिने गोल्डन आर्म म्हणून शफालीकडे चेंडू सोपवला आणि शफालीने सुद्धा आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत पहिल्याच ओव्हरमध्ये सून लूज आणि त्यानंतर मॅरिसाना कॅपला आउट केलं आणि या चमकदार कामगिरीसाठी शफालीला फायनलमध्ये प्लेयर ऑफ मॅचनं गौरवण्यात आलं. त्यामुळे शफालीचं कमबॅक हे प्रत्येक खेळाडूसाठी प्रेरणादायी म्हणावं लागेल. राधा यादव आणि रिचा घोष यांच्या प्रशिक्षकांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, या विजयाबाबत त्यांनी काय म्हटलंय पाहूयात. टिप्पणी नहीं करूंगा क्योंकि क्रिकेट इज क्रिकेट और एंड आई टेक इट एज अ स्पोर्ट्समैन. सो वो लोग अच्छे खेले होते, वो जीतते तो उनको भी तालियां बजा. जैसे आपने देखा होगा पूरे स्टेडियम में वॉला लूटपाट का जब सेंचुरी हुआ तो पूरा स्टेडियम खड़ा होकर ताली बजा रहा. दैट इज कॉल्ड स्पोर्ट्समैन. दीप्ति शर्मा की बॉलिंग के बारे में क्या? किसकी? दीप्ति शर्मा के बारे में. शी इज ऑलवेज अ विकेट टेकर और ब्रेक थ्रू वही दिलाती है और कभी किसी का दिन होता है, कभी किसी का दिन नहीं होता है. आज राधा यादव टीम में थी, उससे बड़ा खुशी मेरे को किसी का नहीं था क्योंकि वो मेरे एकेडमी की है. मुझे बहुत अच्छा लग रहा है, एकदम दिल से. रीचा के लिए दुआ था कि रीचा आज अच्छा खेलेगी. हर मैच में रीचा अच्छा खेली, आज भी अच्छा खेली और रीचा मतलब फेवरेट था पहले से, अभी तो और फेवरेट हो गई. आज का खुशी का कोई ठिकाना नहीं है.
भारताच्या लेकींनी 52 धावांनी पराभव केलाय दक्षिण आफ्रिकेचा. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. टीम इंडियाच्या विजयानंतर सर्वत्र विजय जल्लोष साजरा केला जातो. आपण ही दृश्य पाहतोय. दिल्ली, सुरत, सिलिगुडी, त्याचबरोबर लखनौ, रायपूर सर्वत्र एकच जल्लोष पाहायला मिळतोय. देशभरात सर्वत्र टीम इंडियाचं कौतुक केलं जात आहे. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जातोय आणि सर्वत्र जल्लोषपूर्ण वातावरण आपल्याला पाहता येते. फटाक्यांची तुफान आतिषबाजी आणि त्याचबरोबर ढोल ताशे वाजवत आणि नाचत गात प्रत्येक भारतीयानं हा विजय जल्लोष केलेला आहे. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये हरमनप्रीत कौरच्या वुमेन ब्रिगेडला नवा इतिहास घडवलेला आहे. टीम इंडियानं दक्षिण आफ्रिकेला नमवलेला आहे आणि पहिल्यांदाच महिला एकदिवसीय विश्वचषकावर नाव कोरलं. याआधी सुद्धा 2 वेळा फायनलमध्ये भारतीय महिलांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. 2005 मध्ये विश्वचषकाचा अंतिम सामना हा ऑस्ट्रेलियासोबत झालेला होता. यावेळेला मिताली राज ही कॅप्टन होती, कर्णधार होती. मात्र त्यावेळेला आपल्याला अपयश आलेलं होतं आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध अवघ्या 98 धावांनी भारताचा पराभव झालेला होता. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनंतर भारतीय महिला संघ हा अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला होता. 2017 मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा सामना झाला. यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत अगदी चुरशीचा सामना झाला. मात्र अवघ्या 9 धावांनी भारताचा पराभव झाला. मात्र अखेर महिला ब्रिगेडनं यावेळेला चमकदार आणि त्याचबरोबर ऐतिहासिक कामगिरी करत भारताच्या पदरामध्ये हा विश्वचषक टाकलेला आहे. हरमनप्रीत कौरच्या महिला ब्रिगेडनं यंदाच्या विश्वचषकावर नाव कोरलं, इतिहास रचला. अंतिम सामन्यामध्ये धडाकेबाज खेळी केली आणि भारतानं आफ्रिकेला 52 धावांनी धूळ चारली. या विजयासह महिला ब्रिगेडनं क्रिकेट जगताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अध्याय लिहिलाय. 1983 मध्ये कपिल देव यांच्या संघानं लॉर्ड्सवर सगळ्यात बलाढ्य वेस्ट इंडिजला नमवलं होतं आणि पहिल्या वन डे विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यानंतर 28 वर्षांनंतर भारतानं पुन्हा एकदा विश्वचषकावर नाव कोरलंय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये पुरुष विश्वचषकामध्ये अंतिम फेरीचा थरार पाहायला मिळाला होता. या सामन्यामध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं विजयी षटकार मारत भारताला दुसरा विश्वचषक जिंकून दिला होता. आता या दोन्ही पराक्रमाची पुनरावृत्ती झालेली आहे नवी मुंबईमध्ये भारतीय महिला संघानं आफ्रिकेचा धुव्वा उडवत 46 वर्षांनी हा इतिहास घडवलाय. भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर देशामध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळतोय. विश्वचषकावर नाव कोरताच क्रिकेटपटू अमनजोत कौरचं कुटुंब भावूक झालं. त्यांनीही जल्लोष केला. लेकींनी जग जिंकल्यानंतर कुटुंबानं आनंद साजरा केला. त्याविषयी दृश्य आपण झी 24 तासवर पाहतोय. तिरंगा फडकावत या सर्व कुटुंबियांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या लेकीचं कौतुक केलं. भारतीय महिला संघाचं कौतुक केलं. आज या प्रत्येक महिला संघाच्या घरी अशाच पद्धतीचा जल्लोष साजरा केला जातोय. अमनजोतच्या घरी कशा पद्धतीचं वातावरण होतं ते दृश्य आपण पाहतोय. आपल्या या महिलांनी इतिहास घडवलेला आहे. ऐतिहासिक कामगिरी करत आपल्या भारतीयांचं स्वप्न साकारलेलं आहे. त्यांच्या कुटुंबियांचं स्वप्न सुद्धा साकारलेलं आहे आणि त्यांच्या चमकदार कामगिरीमुळे त्यांच्या घरात सुद्धा जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळालं. तिरंगा फडकावत यांनी आपला आनंद साजरा केलेला आहे. एकमेकांचं तोंड गोड केलेलं आहे. अनेक ठिकाणी देशभरात ढोल ताशांच्या गजरात नाचत गात या भारतीय संघाचा विजय हा सेलिब्रेट करण्यात आलेला आहे. ही दोन दृश्य आपण पहिलं दृश्य पाहतोय. अमनजोतच्या घरातलं हे दृश्य आहे. तिच्या सर्व कुटुंबियांनी एकत्रित येत, नातेवाईकांनी एकत्रित येत जेव्हा शेवटी आपण मॅच जिंकलो त्यानंतर एकच जल्लोष केलेला आहे. तिरंगा फडकवत त्यांनी नाचत गात आपला हा विजय सेलिब्रेट केलाय.